दडपण तर आहे. म्हणजे आत्ताही कोणी मला सांगितलं, की "तू पण कर प्रमोशन." तर मग मी एक पाऊल मागे घेईन. माझं असं होतं, की नाही, मी प्रोड्यूस करते, मी निर्माती आहे, माझं ते काम आहे. लोकांनी बघून द्या ना माझं काम. त्याच्यानंतर मी जाईन तर सगळ्यांशी बोलीन. ते सगळे एफर्ट्स आहेत ते त्याच्यासाठी घेतलेले. या फिल्मसाठी "अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई" या फिल्मसाठी सगळे एफर्ट्स घेतलेत. सो प्रोड्युसिंग इज समथिंग, की ही गोष्ट खूपच इम्पॉर्टंट आहे. हे कळलंय मला आता. आणि मला आता लाईमलाईटमध्ये नाही, आत्ता तरी नाही जायचं जोपर्यंत लोक काम नाही बघत. कमाल, फार छान. इथे आज आलोय आम्ही कारण अशी संधी कधी मिळणार नाही, की बाबांबरोबर आम्ही सारे खवय्येमध्ये मला. कमाल, फार भारी. आपण स्वयंपाकघराकडे जाऊया, पण त्याआधी आम्हाला जरा अजून आठवणींचा कट्टा उलगडायचा आहे. तर त्याच्यासाठी मी एक वस्तू इथे मागवतो. तो अल्बम पाहत, त्यातले फोटोज पाहत आपण त्या आठवणींना उजाळा देऊया. प्लीज घेऊन या. एक छानसा अल्बम आहे, त्यातला मी एक फोटो तुम्हाला दाखवतो. केदार सर त्याच्या आठवणींविषयी तुम्हाला आमच्याशी गप्पा मारायच्या. ओ आजोबा, माझे आजोबा, त्यांचे पणजोबा आणि सना. सना किती वर्षाची असेल? माझ्या मते एक वर्षाची असेल. दीड वर्षाची. दीड एक वर्षाची असेल. माझं नवीन नवीन मला घर मुख्यमंत्री कोठ्यातून मला पवईत मिळालं आणि माझं घर झाल्यानंतर बाबा आणि माझी आजी भाई दोघं जण आले होते आणि मी त्यावेळेस शूटिंगच करत होतो. पण त्या दिवशी मी जरा संध्याकाळी लवकर आलो होतो आणि मी त्यांना घेऊन गेलो होतो. आमच्याकडे खेळण्याचा एक एरिया आहे. आता तो एरिया आता राहिलेला नाहीये, पण त्यावेळेस तो होता आणि सणाला भयंकर आवडायचा. हा खूप इमोशनल फोटो आहे माझ्यासाठी. पणजोबा तू पाहिलेस हे मुळात आजच्या काळात किती महत्वाची गोष्ट आहे. वा, फार भारी. पणजोबा बरोबरची तू. हो. ही मला माहितीये आणि हा फोटोही मला माहितीये कुठल्या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. अरे ऐक, तू मला कसं कळलं? या फोटो मागची अख्खी स्टोरी अशी आहे, की शूट आता रेडी होतं. मी वरती खेळत होती माझ्या भावाबरोबर आणि बाबांनी सांगितलं की सणाला बोलवा. मी जाऊन सांगितलं की मला नाही करायचंय. असं पकडलेलं त्यांनी मला आणि रागवून, तुला कळतं का? आणि मग तिकडे अंकुश काका होता. अंकुश काका मध्ये आला, हिला एक थांब, मी बोलतो तिच्याशी. त्यांनी लिटरली मला समजावलंय की सना बघ, हे एवढं कर आणि मग तू जा खेळ. लाईक ओके. त्याच्यामुळे मी ते केलं आणि मग मी परत गेली खेळायला. किती छान असतं एका दिग्दर्शकाची मुलगी असणं. पण सर काय फिल्म केली तुम्ही ही, म्हणजे मास्टरपीस. कमाल. वाक्य न वाक्य लक्षात राहतं. ओ ऐक, हे आजही आमच्या तिघांची मैत्री एवढीच अबाधित आहे. आज आम्ही कदाचित एकमेकांशी बोलतही नसू, काही माहिती पण नसेल, पण फोन केल्यानंतर असं वाटतं की कदाचित 2 तासापूर्वी आणि बोलले असतील. त्यामुळे आम्ही खरं बोलतोय एकमेकांशी. अंकुश चौधरी सर, भरत जाधव सर आणि केदार शिंदे सर या तिघांची मैत्री एकांकिकांच्याही आधीपासून मला वाटतं फारच भारी. सर हा अल्बम नुसतं पाहत बसलं तरी 2 तासांची फिल्म होईल. हे खरं लॉकडाऊन लग्न आहे. तर या लग्नाचा असा किस्सा आहे की आम्ही त्यांची हळद, त्यांची मेहंदी, लग्न आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही एक असं काय बोलतात रिसेप्शन सारखं 11 लोकांमध्ये, केळवण 11 लोकांमध्ये लॉकडाऊन मध्ये आम्ही केलंय घरात. कमाल. पण तुमच्या ओव्हरऑल फॅमिलीमध्येच नात्यांना भरभरून जगण्याची एक जी वृत्ती आहे ती तुम्हाला वाटतं अशी एवढी रिफ्रेशिंग ठेवते. तर अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, घराघरातल्या सासवा सुना आहो अगं सगळेजण हा चित्रपट पाहायला नक्की जातील आणि केदार सरांना त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट एक प्रेक्षक म्हणून नक्की देतील याची आम्हाला खात्री आहे.